नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर नमस्कार. माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज आणि स्किन केअर व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा असं होतं की फेस मेकअप कोणीही करू शकतं. स्वतःचा फेस मेकअप स्वतःला अगदी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की स्वतःची हेअरस्टाईल स्वतःला करता येत नाही. तर त्यासाठी आपण इथे बघणार आहोत की अगदी सोप्या पद्धतीने आणि छान अशी हेअरस्टाईल स्वतःच्या हाताने स्वतः कशी करायची ते. चला तर मग असंच व्हिडिओला कनेक्ट राहा. बघूयात आपण की हेअरस्टाईल. इथे केस आपल्याला चांगले छान असे विंचरून घ्यायचे आहेत आणि जे राहिलेले बॅक साईडचे केस आहेत त्यांना आपण इथे क्लचर लावून घेऊयात. कारण हे फार मध्ये मध्ये येतात केस आणि परत केसांचा गुंता होतो. त्यामुळे क्लचर लावून घेतलं म्हणजे ते आपल्याला हेअरस्टाईल करताना मध्ये येणार नाही. आणि फ्रंटचेही केस चांगले विंचरून घेऊन एक सेक्शन घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर खालचा सेक्शन घेऊन हे एकमेकांमध्ये 2 वेळा ट्विस्ट करायचे आहेत. याच पद्धतीने असे सगळे सेक्शन घेऊन आपण या पद्धतीने ट्विस्ट करणार आहोत. तसं दिसायला तुम्हाला इथे अवघड दिसत असेल, पण करायला जर घेतलं तर हे काय अवघड नाहीये. अगदी सोपी हेअरस्टाईल आहे ही. अशा पद्धतीने आपल्याला इयर पर्यंत पूर्ण ट्विस्ट करून घ्यायचे आहेत हे सेक्शन. इथे बघू शकता आपलं एकच शेवटचं सेक्शन राहिलेलं आहे आणि तेही खूप छान पद्धतीने आपण या पद्धतीने ट्विस्ट करून घेतलेलं आहे. आणि इथे थोडंसं आपल्याला पुलिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला बॉबी पिनने हे सिक्युअर करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी या साईडची हेअरस्टाईल झालेली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडचीही सेम त्याच पद्धतीने सेक्शन करून घ्यायचे आहेत आणि ते एकमेकांमध्ये ट्विस्ट करून घ्यायचे आहेत. सगळे सेक्शन अशा पद्धतीने ट्विस्ट केले तर सेम सारखं दोन्ही साईडचं पण सारखी हेअरस्टाईल येते आणि दिसायलाही छान दिसते. तुम्ही बघू शकता सेक्शन दिसत आहे तिथे अगदी एकमेकांमध्ये व्यवस्थित ट्विस्ट केलेले. आणि त्यानंतर या साईडचंही अशीच सेम हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. हे दोन्ही असे हे पण मागच्या साईडने बॉबी पिनने चांगलं टक करून घ्यायचं आहे. आणि ते दोन्ही साईडने व्यवस्थित पिनअप करून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक पोनी बांधून घ्यायची आहे आणि सेम पार्टिशन करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते पार्टिशन केल्यानंतर ह्या एका पार्टिशन मध्ये आणखी 2 पार्टिशन करून घ्यायचे आहेत आणि हे अशा पद्धतीने एकमेकांमध्ये आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचे आहेत. आणि हे चांगले ट्विस्ट करून झाले शेवटपर्यंत की आपल्याला थोडंसं मेसी लुक द्यायचा आहे या बनला. तर थोडंसं पुल करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित पुल करून झाल्यानंतर आपण जो काही शेवटचा भाग राहील त्याला रबर लावून घेणार आहोत. आणि रबर लावल्यानंतर आपल्याला हे पिनअप करून घ्यायचं आहे. इथे गोल राऊंड मध्ये घेऊन इथे आपल्याला यू पिनने टक करून घ्यायचं आहे. हा बन मेसी बन आहे, त्यामुळे थोडंसं मेसी लुक येण्यासाठी आपण याला पुल करून घेत आहोत. जसं या साईडचं केलं आहे त्याप्रमाणेच सेम त्याच पद्धतीने आपल्याला या साईडचंही करून घ्यायचं आहे आणि ते पिनअप करायचं आहे. यालाही या पद्धतीने रबर लावून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आणि सेम डायरेक्शननेच आपण याला राऊंड मध्ये घेऊन मग पिनअप करून घेणार आहोत.
आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे 3-4 साईडने, जेणेकरून ते आपला बन निघून येणार नाही. आणि त्यानंतर आपण याला डेकोरेशनसाठी हा मी आर्टिफिशियल गजरा लावलेला आहे. हवं तर तुम्ही फ्लावर लावू शकता किंवा दुसरे हेअर ॲक्सेसरीज असतील त्याही लावू शकता. तुम्ही बघू शकता इथे छान मेसी असा आपला बन रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत दुसरी हेअरस्टाईल. तर फ्रंट साईडला एक साईडने आपल्याला व्हेरिएशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वन साईड व्हेरिएशन करून झाल्यानंतर आपण इथे हे पिनअप करून घेणार आहोत. इथे व्यवस्थित 2 पिन लावून आपल्याला व्हेरिएशन पिनअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका साईडचे थोडे एक सेक्शन घेऊन इथे आपल्याला रोल करून पिनअप करून घ्यायचे आहेत. या पद्धतीनेच 3-4 सेक्शन करून घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढे आपले हेअर असतील त्या पद्धतीने सेक्शन करायचे आहेत. इथे माझे 4 सेक्शन झालेले आहेत आणि ते या पद्धतीने रोल करून मी इथे पिनअप करून घेतलेला आहे. आणि हे व्यवस्थित पिनअप करून झाल्यानंतर आपल्याला बॅक साईडला हे केस व्यवस्थित विंचरून घेऊन इथे आपल्याला पोनी बांधून घ्यायची आहे. पोनी बांधताना लक्षात घ्यायचं आहे की वरचे केस ओढल्या नाही गेले पाहिजेत, जेणेकरून फ्रंटची हेअरस्टाईल खराब होईल. आणि जसं आपण रोजच्यासाठी घरामध्ये जसा बन वगैरे घालतो त्या पद्धतीने आपल्याला तो बन घालायचा आहे आणि रबरनी पॅक करून घ्यायचा आहे. इथे माझ्याकडे हे हेअर ॲक्सेसरीज आहेत आणि त्याला आतल्या साईडने नेट आहे. तर ती नेट आपण या बन मध्ये घालून घ्यायची आहे आणि यू पिननी हे सिक्युअर करून घ्यायचं आहे. यू पिन लावताना तुम्ही बघू शकता यू पिन डायरेक्टली पिनअप नाही करायचं. अशा पद्धतीने चारही साईडने आपल्याला हे छान पिनअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि हा बन फार वरही घालायचा नाहीये आणि फार मानेवरही घालायचा नाहीये. मिडलला घातला तर आणखीन छान दिसतो. तर तुम्ही बघू शकता इथे आपली दुसरी हेअरस्टाईलही खूप छान अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. फ्रंटचं व्हेरिएशन पण खूप सुंदर दिसत आहे आणि ही हेअरस्टाईलही खूप छान झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि ही हेअरस्टाईल अगदी सोपी आणि कुणालाही करता येईल अशी ही हेअरस्टाईल आहे. आणि त्यानंतर आपण तिसरी हेअरस्टाईल करून घेणार आहोत. फ्रंटला आपण इथे पफ टाकून घेतलेला आहे आणि हा पफ बघू शकता तुम्ही, छान पफ आपला इथे टाकून झाला आहे आणि ते आपण पिनअप करून घेणार आहोत आता. आणि पिनअप करून झाल्यानंतर बॅक साईडने आपल्याला केस छान असे विंचरून घ्यायचे आहेत आणि इथेही आपण पोनीज घालून घेणार आहोत. पोनी फार खाली घालू नका, फार मानेवरही वरतीही घालू नका. त्यानंतर इथेही आपल्याला सेम आपण जी फर्स्ट हेअरस्टाईल केली त्या पद्धतीनेच आपल्याला 2 सेक्शन करून घ्यायचे आहेत सेम. आणि त्यानंतर आपण जसा नॉर्मल अंबाडा घालतो त्या पद्धतीने आपल्याला हे चांगले गोल राऊंड मध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि यू पिनने ते सिक्युअर करायचं आहे. त्याच पद्धतीने सेम दुसरंही करायचं आहे. गोल राऊंड मध्ये फिरवून या पद्धतीने आपल्याला हे
यू पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. अगदी सोपा आणि कुणालाही जमन अशी ही हेअरस्टाईल आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान ही हेअरस्टाईल आलेली आहे आपली. आणि त्यानंतर मी इथे आर्टिफिशियल फ्लावर्स लावून घेणार आहे गोल राऊंड मध्ये. तुम्ही इथे गजराही लावू शकता किंवा दुसरे ब्रॉचेस वगैरे हेही लावू शकता. खूप सुंदर अशी आपली ही हेअरस्टाईल रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने आपल्या तिन्ही हेअरस्टाईल कंप्लीट झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.